देवग्रुप संगठन के कार्यकर्ताओं का सम्मेलन उत्साहपूर्वक संपन्न। ठाणे जिला में उत्कृष्ट कार्य करने वाली सामाजिक संगठन देवा ग्रुप द्वारा संगठन के सभी कार्यकर्ताओं को उत्साहित करने के लिए एक मेलावा कार्यक्रम का आयोजन किया गया। यह कार्यक्रम भिवंडी तालुका सोनाले खेल के मैदान में संपन्न किया गया। इस कार्यक्रम में संगठन के सभी पदाधिकारी, महिला व पुरुष हजारों की संख्या में उपस्थित थे। देवा ग्रुप संगठन की तरफ से संपूर्ण महाराष्ट्र में सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला व क्रीड़ा क्षेत्र के माध्यम से विविध उपक्रम दर्शाया गया। इस अवसर पर देवा ग्रुप संगठन द्वारा कामगारों की समस्या पर गहन विचार विमर्श किया गया। इसके अलावा महिलाओं पर हो रहे अत्याचार पर चिंता जताई गई और उनकी सुरक्षा के लिए सभी को प्रेरित किया गया। इस अवसर पर अध्यक्ष सुजीत वायप्पा भाई ढोले, उपाध्यक्ष संदीप ठाकरे, फाउंडेशन सचिव तानाजी भाऊ मोरे, युवा अध्यक्ष अनुज ढोले, उपाध्यक्ष नितेश कासार, संगठन के कोषाध्यक्ष योगेश गायकर, मार्क्स फोर्ड से फाउंडेशन सचिव श्री ज्ञानेश्वर शिर्के, कामगार संगठन जिला अध्यक्ष कैलाश तुबंडा के अलावा भारी संख्या में लोग उपस्थित रहे। भिवंडी से अमित शर्मा की रिपोर्ट। काही कारणास्तव आम्हाला परमिशन मुळे काय झालं नाही, त्यामुळे आम्ही ही तारीख धरली आहे आणि हा असाच मेळावा दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा करणार आहे। देवा ग्रुप फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवलाय, महिलांचा कार्यक्रम असेल, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का? नाही, असं काय नाही। जसं मेळावाचं प्रश्न येत गेले, मेसेज गेले, तसं बरेच अधिकारी, कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले, विचारपूस केली, कारण तो वातावरण राजकीय चालू आहे, ते विचारण्याचं काम त्यांचं आहे। आपल्याकडे युवा ताकद सगळे असल्यामुळे साहजिकपणाने नेते मंडळी विचारणारच। किती म्हणजे त्याच्यामध्ये आहे, आता समजा मी महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्हे आहेत, तर म्हणजे नेमकी म्हणजे तुमचे अध्यक्ष किती आहेत आणि म्हणजे कुठल्या स्टाईलने म्हणजे तुम्ही काम करता? देवा ग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये देवा ग्रुप हा संघटना आहे आमची आणि कार्यरत कामं करत असतात। कोरोनात तर खूप भयानक कामं केली, म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता, या ठिकाणी देवा ग्रुप उभा करायचा प्लाझ्मा। ब्लड तर खूपच झाले, पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती, ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली। या मेळाव्याला जो देवा ग्रुपचे जे सर्व कार्यकर्ता आले, अनुज ढोले, तुम्ही जो भाषण केला आणि युवा नेत्यांसाठी आणि युवा मुलांसाठी अजून त्यांच्यासाठी काय आवाहन करा? युवा पिढीला मी एकच आवाहन करतो की देवा ग्रुप संघटनेचे सभासद व्हा। जिथे अन्याय होईल तिथे देवा ग्रुप त्वरित पोहोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल, ही मी सर्वांना आश्वासन देतो। तानाजी मोरे, तुम्ही आता या कार्यक्रमाची जी धुरा सांभाळता, त्याच्यामधून तुम्हाला जे युवा पिढींसाठी तुम्ही अजून नवीन नवीन कार्यक्रम काय राबवणार? आमचं खूप स्वप्न आहे, म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत, शिक्षण, आरोग्य आणि इतर समस्या आहेत, त्या आम्ही 100% पूर्ण करणार। कारण देवा ग्रुपची शाळा असतील, त्याचं आरोग्याचं दवाखाने असतील, हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे। हॉस्पिटल बांधण्याचं काय तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलू? 100% आम्ही करणार आहेत। आता मुरबाड मधून एक कार्यकर्त्यांनी, आमच्या संदीप भाऊ मोरे यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे, तर मी त्यांचं पण संदीप भाऊंचा आभार मानतो। ते जागा आपल्याला 100% स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहेत। धन्यवाद।